पुढची बातमी आपण बघणार आहोत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षामधले नेते, सत्ताधारी पक्षामधले काही आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या सातत्याने करताना आपण पाहतोय। आणि यामध्ये आता धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा देणार आहेत। 2 दिवसांच्या आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहूनही घेतलेला आहे असा मोठा दावा करणारी फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांनी शेअर केली आहे। आणि अर्थातच त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत का की सरकार त्यांचा राजीनामा घेणार आहे असाही सवाल आहे। आणि त्यांच्या या पोस्टमुळे आता अनेक तर्कवितर्क लढवली जात आहेत। दरम्यान याच संदर्भात करुणा मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूयात। जसं की सगळ्यांनी माहिती आहे, धनंजय मुंडेंनी अगोदर सांगितलेलं आहे की जरी वाल्मिक कराड दोषी निघाला तुम्ही 100% राजीनामा देणार आहे, तो आता त्यांच्यासमोर काय राहिलं नाही आहे। आणि आतून सूत्राकडून पण मला माहिती मिळाली आहे की 2 दिवसा अगोदर पण त्यांचा राजीनामा घेतला गेलेला ते देत नाही होते, पण अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे। 100% न्याय, अर्धा न्याय मिळाला आहे की जे CBIने खूप चांगली पद्धतीने चौकशी केलेली आहे। बाकी पुढे 100% जसे की धनंजय मुंडेंनी सांगितलं होता की फाशीची सजा द्यायला पाहिजे। ज्यावेळे वाल्मिक कराड सरेंडर झाला होता त्यांनी पण सांगितलं होता की जे कोणी आरोपी असेल, जरी आरोप सिद्ध झाला तो फाशीची सजा झाली पाहिजे। आता त्यांच्या वक्तव्य आपल्याला पूर्ण करावं लागेल, कोर्टाला ऐकावं लागेल, CM साहेबांना ऐकावं लागेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।